संपत्ती साधनाची कमतरता असताना लढले, सत्तेचा मिसयूज सत्ताधारी पक्षांनी केलेला त्याच्या विरोधात सुद्धा लढले आणि काही होत नाही यश त्यांनी मिळविलं. हां, म्हणजे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळाला नसला तरी पण पूर्णपणे प्रयत्न केलेला होता असं तुमचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर सतेजजी अंबादास दानवे म्हणाले की कुठेतरी एका टेबलवरती येऊन महाविकास आघाडीने काही गोष्टी ठरवल्या असत्या तर बरं झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या नेतृत्वामध्ये यश मिळालेलं आहे, पण असं असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं नाहीये, तिथे मात्र तसा निकाल मिळालेला नाहीये. का कारण वाटतंय तुम्हाला? जे अंबादास दानवेजी बोलले, ह्या निवडणुका बऱ्याच अंशी स्थानिक पातळीवर अवलंबून असतात आणि गटाचं राजकारण, तिथल्या अनेक वर्षाची सत्ता याच्यावर अवलंबून असतं. महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर जवळजवळ 1100च्या पेक्षाही जास्त नगरसेवक आणि नगरसेविका हे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आणि महाराष्ट्र पातळीवर यश मिळालं नाही असं म्हणता येणार नाही. काँग्रेसला चांगल्यापैकी यश मिळालं आणि जिथं महाविकास आघाडी म्हणून लढता येईल तिथं लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आपल्याला माहीत आहे की मुळात या निवडणुका अनेक वर्षांनं काही ठिकाणी होत असल्यामुळं एक जनरेशन अक्षरशः थांबली होती निवडणुकाची वाट बघत आणि त्यामुळं बॅकलॉग प्रचंड होता या राजकारणामध्ये आणि त्यामुळं काही ठिकाणी आघाडी झाली, काही ठिकाणी झाली नसली तरी मला वाटतं एकूण भाजपची जी सत्तेचा गैरवापर असेल, आरोनी केलेली वागणूक असेल, निवडणूक आयोगानं आदल्या दिवशीपर्यंत प्रचाराला दिलेली मुभा आणि त्याचं वक्तव्य 3 दिवस आधी अजितदादा जाहीरपणे करतात की कदाचित निवडणूक आयोग शेवटच्या दिवशीपर्यंत मुदत देणार. म्हणजे जे प्लॅनिंग सत्ताधाऱ्यांनी ऑलरेडी केलं होतं, प्रत्येकजण 24 तास आधी निवडणूक प्रचार संपणार असं गृहीत धरलं होतं, परंतु 1 दिवस वाढवून देण्याचं काम असू दे किंवा चिन्ह वाटपाच्या वेळी चिन्ह फॉर्म भरल्यानंतर चिन्ह वाटपाचा अध्यादेश काढणे हे निवडणूक आयोगाची घोळ हा सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे अंबादासजी आणि तुमचे काही असणाऱ्या पक्षासंदर्भात तुमचे आक्षेप आहेत अजूनही निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे, पण आता मी प्रवीणजींकडे जाणार आहे. प्रवीणजी, सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन जो निकाल मिळालेला आहे आणि जे यश मिळालेलं आहे भाजपला. पण त्याचबरोबर जे आरोप आता तुमच्यावरती होत आहेत त्या आरोपांवरती तुमचं प्रत्युत्तर काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून पुढे जाऊया थोडंसं. आता महापालिकेच्या दृष्टीने तुमचं शिंदे सेनेबरोबरचं जागा वाटप कुठल्या टप्प्यावरती आलंय? सगळ्या जागांवरती निर्णय झालेत का? मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण जर या ठिकाणी बघाल तर हे लोक वस्तुस्थितीच मानायला तयार नाहीत. आता आपण बघा रडीचा डाव खेळल्यासारखं सतेज पाटील साहेबांची पण त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडली. EVM अधिकारी व्यवस्थेवर दोष दिला. आमच्या दानवे साहेबांनी त्यासुद्धा सांगितलं काय, शेवटी आम्ही कमी पडलो. पहिलं त्यांनी साधन सामग्री प्रदर्शन ह्याला कोंडलं त्याला कोंडलं. पहिलं आपण मान्य करायला पाहिजे, होय आम्ही कमी पडलो. तथापि आता आम्ही एक वेळ तुमच्यावर टीका करू किंवा आमची बाजू मांडू. प्रतिक्रिया आपल्या AVPवर काय आल्या तर युतीला फायदा होणार. महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सहभागी नव्हते. अजून तरी शाणे व्हा हे कोण सांगतंय? नागरिक सांगतोय. नाहीतर पुनरावृत्ती होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मला सांगा ना, निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी झंझावाती दौरे केले, दिवसाला 5-5 सभा केल्या. आमच्या शिंदे साहेबांनी केल्या, अजितदादांनी केल्या. उद्धव ठाकरे साहेब कुठे कुठे गेले हो? नक्कीच प्रवीणजी, हा प्रश्न घेऊन आपण नक्कीच जाणार आहोत विरोधकांकडे. पण आता तुम्हाला यश मिळालंय त्यामुळे थोडं पुढे जाऊया. हे प्रश्न नक्कीच आपण विचारणारच आहोत सतेज पाटीलांना आणि त्याचबरोबर अंबादास दानवेंना. पण थोडं पुढे जाऊया आणि पुन्हा मी येते की पुढे जाताना जागा वाटपावरती आता कुठपर्यंत आलेली आहे तुमची आणि शिंदेंची चर्चा? आपण एक बघाल की आमच्यात आणि महाविकास आघाडीमध्ये फरक बघा. आम्ही तिघे एकमेकांच्या विरोधात काही ठिकाणी लढलो तरी महाराष्ट्रात आम्ही बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून लढलो आणि लढल्यानंतर पण चांगल्या वातावरणात आम्ही प्रत्येकाने प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या. म्हणजे सर्वात जास्त मला भावणारी प्रतिक्रिया निलेश राणेंची त्या ठिकाणी वाटली की समोर जिंकल्यानंतर सुद्धा
भारतीय जनता पार्टीविषयी किंवा महायुतीच्या विषयी ज्या सामंजस्यपणाने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, हे भविष्यात महायुती एकत्रित जाण्यासाठी एक जबाबदारीनं प्रतिक्रिया व्यक्त